मी माझ्या वरांड्यात बसून वर्तमानपत्र वाचत होतो आणि तेवढ्यात एक अगदी दुबळी तपकिरी डोळ्यांची बाई एका लहान मुलाला चमच्याने दूध पाजत माझ्यासमोर येऊन उभी राहिली. ती माझ्यासाठी पूर्णपणे अपरिचित होती. तिला पाहताच कोमल माझी पत्नी हसून म्हणाली, शेजारच्या रीना आंटींनी तुला माझ्याबद्दल सांगितले ना? कोमलने तिच्याकडे निरखून पाहिले. त्या बाईच्या चेहऱ्यावर दारिद्र्याची स्पष्ट झलक दिसत होती. हा मुलगा नेमका कोणाचा आहे हे कोमलने विचारताच तिने दयनीय मुद्रेने उत्तर दिले, काय मॅडमजी, पोटासाठी काम करावे लागते. आणि ती निघून गेली. कोमलने तिला जास्त काही विचारले नाही. ती बाई व्यवहारात सरळ, कष्टाळू आणि पगार वाढवण्याची तक्रार न करणारी होती. तिचं नाव होतं चमेली. त्यामुळे कोमलने तिला कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला. चमेली वेळेची खूप पक्की होती. सकाळी लवकर यायची, कामं उरकायची आणि निघून जायची. कधी कधी पाहुण्यांची भांडी उरली तरी ती नाक मुरडत नसे. तिच्यात शालीनता ठासून भरलेली होती. चमेलीचे आयुष्य एका मोठ्या अजगराच्या वाटेसारखे होते. तिचा नवरा मोहन अर्धा दिवस खाटेवर लोळत असायचा. चमेलीला आता याची सवय झाली होती. नवऱ्यासोबत कुटुंबात 6 सदस्य आणि वर एक गाय, या सगळ्यांची जबाबदारी एकटी चमेली सांभाळत होती. मोहनच्या बेकारपणामुळे ती दिवसभर जीव तोडून मेहनत करत असे. मोहन उठायचा आणि सरळ दारूच्या अड्ड्यावर जायचा, जो जवळच होता. चमेलीने अनेकदा अड्ड्यावर जाऊन भांडण केले, शिवीगाळ केली. गरिबांची वस्ती मिळाली काय तुम्हाला रक्त शोषायला? पण दुर्बळांचे ऐकतो कोण? बहुतांश अड्डे अशाच ठिकाणी उघडले जातात. चमेलीसाठी तिची गाय एक समस्या बनली होती. लोक काय म्हणतील या भीतीने ती स्वतःचे पोट कापून तिच्यासाठी खाद्याची व्यवस्था करायची. पण काही दिवसांपासून गाय अशक्त झाल्याने दूध देत नव्हती. दूध न देणारी गाय म्हणजे एक ओझच. समाजात वांझ स्त्री आणि कमजोर गाय यांची स्थिती जवळपास सारखीच असते. पावसाळा कुणाला आवडत नाही, पण चमेलीचे घर कच्चे असल्याने दरवर्षी ते गळायचे. या वर्षीही सिमेंटचे काम न झाल्याने ते गळू लागले. एका रात्री गारठा घेऊन आलेल्या मुसळधार पावसात ती मुलांसोबत माझ्या घरी आली. चमेली पूर्णपणे भिजलेली होती आणि तिची मुले थंडीने कडकडून दात वाजवत होती. त्यांच्या आवाजाने मी वरांड्यात आलो. बल्ब लावला. पाहिले तर चमेली फाटकाबाहेर उभी होती. मी फाटक उघडून तिला आत बसवले. तोपर्यंत कोमलही आली. तिची ती अवस्था बघून कोमलला राहवले नाही. तिने लगेच टॉवेल आणला. जुन्या साड्या आणि कपडे आणून तिला बदलायला दिले आणि स्वतःच्या हातांनी गरम चहा करून दिला. चमेलीला आता थोडं बरं वाटलं. कोमलने तिला सहानुभूतीने विचारले की, संपूर्ण पावसाळ्यात इथे राहिलीस तर तुम्हालाही कंटाळा येईल ना मॅडमजी? ती हसली. आणि मुलं आजारी पडली तर कोणाला काही झालं तर? कोमलने काळजीच्या स्वरात विचारले. चमेलीच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. काय फरक पडतो मॅडमजी? माझ्या नवऱ्याला दुसरं काही काम नाहीये. एक आणखी मुलगा झाला तर काय बिघडेल? मी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि माझ्या खोलीत गेलो. गाईला कुठे ठेवलंस? कोमलला आठवण झाली. कोठीमध्ये, चमेली म्हणाली. कोठीत? जिथे तुम्ही राहता. 3 खाली खूप पाणी जमा झालंय मॅडमजी. ती भिजून आजारी पडेल. तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. चमेलीने आपल्या झोपण्याच्या खोलीत गाय बांधली होती. त्यामुळेच जागा कमी पडल्याने ती मुलांना घेऊन इथे आली होती. तू गाय विकून का नाही टाकत? कोमलच्या प्रश्नावर ती स्तब्ध झाली. बहुधा ती या अनपेक्षित प्रश्नासाठी तयार नव्हती. मोहनचे दुष्ट मन. रविवारचा दिवस एका स्वतंत्र पक्षासारखा. उशिरा उठणे, उशिरा आंघोळ, नाश्ता. 9 वाजता मी नाश्ता करत होतो तेव्हा फाटकावर कुणाची तरी चाहूल लागली. मी आहे साहेब, चमेलीचा नवरा. मी त्याला आत बोलावले. साहेब, एक महत्वाचे काम आहे. तो बांबूच्या खुर्चीवर बसून म्हणाला. मला कर्ज पाहिजे. एका साहेबांनी सांगितले की तुम्हाला धंदा पाण्यासाठी 20,000 रुपये मिळवून देऊ शकतो. पण ते असेच मिळणार नाहीत. जमीन चमेलीच्या नावावर आहे. तुम्ही वकील आहात, कोणत्याही परिस्थितीत जमीन माझ्या नावावर करून द्या. तुम्हाला तर माहीत आहेच की ती कोणत्याही किमतीसाठी जमीन गहाण ठेवणार नाही. त्या पैशांतून तू धंदा करशील, बँकेचे कर्ज फेडशील. माझ्या कपाळावर आठ्या पडल्या. हो नाही तर काय साहेब, 1-2 म्हशी खरेदी करेन, त्यांचं दूध विकून सगळं कर्ज फेडून टाकेन. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. मला नाही वाटत तू याआधीही चमेलीच्या म्हशी बकऱ्या विकून दारू आणि जुगारामध्ये उधळले आहेस. बस, हीच एक वाईट गोष्ट आहे साहेब, ज्यामुळे कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तो चिडून म्हणाला आणि पाय आपटत निघून गेला. चमेलीचे दुःख आणि जमीन. मोहन मला भेटला होता. ही गोष्ट चमेलीपासून लपून राहिली नाही. त्याच संध्याकाळी ती माझ्याकडे आली. तिचा चेहरा सुजलेला होता. विचारले असता कळून आले की येथून गेल्यावर मोहनने तिला लाथाबुक्क्यांनी मारले आणि शिवीगाळ केली. तो म्हणाला, मी नसताना शेजारचे लोक तुला बेदखल करतील. तू बायकांना ओळखत नाहीस? एकटी बाई, तीही तरुण, तिचं जगणं कठीण करतील. तिचे तुकडे तुकडे करतील. चमेलीने अश्रू पुसले आणि म्हणाली, मालक,
माझ्याकडे जमापुंजीमध्ये फक्त ती जमीन आणि कच्ची कोठडी आहे, जी मरताना माझ्या आईने माझ्या नावावर केली होती. ती वाचवा. ती माझ्या पाया पडली. मी तिला विश्वास दिला की तिच्या मर्जीविरुद्ध काही होणार नाही. तेव्हा ती शांत झाली. मोहनची अवस्था हारलेल्या जुगाऱ्याची होती. तो दारूच्या अड्ड्यावर गेला, दारू प्यायला आणि बडबडू लागला. कुठे आहे? माझ्याशी टक्कर घेते? आज मी तिला सोडणार नाही. तो नशेत बरळत होता. रात्रीचे 12 वाजले होते. चमेलीच्या वस्तीतील लोक अशिक्षित होते. दारू पिऊन शिवीगाळ करणे, मारामारी करणे हे त्यांच्यासाठी सामान्य होते. त्यामुळे चमेली आणि मोहनचे भांडण रोजचेच होते. कधी कधी तो तिला इतके मारायचा की ती अनेक दिवस उठू शकत नसे. अशा वेळी सहाय्य करणाऱ्या लोकांच्या घरातून आलेल्या अन्नावर मुलांचे पोट भरायचे. अचानक चमेलीला जाग आली. ती थोड्या वेळापूर्वीच झोपली होती. डोळे चोळत ती खिडकीजवळ आली. कंदिलाची वात थोडी वर केली. हातात कंदील घेऊन दारापर्यंत आली. दार उघडून बाहेर डोकावली. थोडी पुढे सरकली. तिचे डोळे विस्फारले. समोर मोहन गायीच्या गळ्यातील दोरीचा दुसरा टोक हातात घेऊन उभा होता. त्याचे डोळे लाल झालेले होते, चेहरा विकृत दिसत होता. हो बाजूला, तो रागाने म्हणाला. नाही होणार. चमेली निर्भयपणे उभी राहिली. तू अशी मानणार नाही. मोहनने चमेलीला एक जोरदार धक्का दिला आणि पुढे सरकला. धक्का सहन न झाल्याने चमेली जवळच्या सिमेंटच्या चौथऱ्यावर डोक्यावर पडली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, पण तिने हिंमत सोडली नाही. विजेच्या वेगाने उठून ती पुन्हा चट्टाणासारखी मोहनसमोर उभी राहिली. मी तुला जीवे मारून टाकेन. तो ओरडला. तू या आधीही माझ्या सगळ्या बकऱ्या विकून दारू आणि जुगारामध्ये बर्बाद केल्या आहेत. एक इज्जत उरली आहे, ती पण विकायची आहे. इज्जत कसली? त्या दोघांचा गोंधळ ऐकून शेजारचे लोकही जागे झाले. ते सगळे चमेलीच्या बाजूने जमा झाले. आमच्या दारात गाय म्हैस नसेल तर बिरादरीत काय तोंड दाखवणार? आपल्या मुलीचे लग्न कसे करणार? पोराच्या घरी काय तोंड घेऊन जाणार? ते म्हणतील दरिद्री घरची मुलगी कशाला घ्यावी? काय उत्तर देणार? ती धापा टाकत होती. पण मोहन तर वेडा झाला होता. त्याला फक्त गाय विकून पैसे हवे होते. कुणाचे कर्ज असेल, जुगारात हारला असेल, उधार दारू प्यायला असेल, आणि मग बायकोशी भांडून तिची कष्टानं जमवलेली गुरे विकून कर्ज फेडणं हे त्याच्यासाठी नवीन नव्हतं. नाही, हे कदापि होणार नाही. मी जिवंत असेपर्यंत गाय विकली जाणार नाही. चमेली वेगाने पुढे आली आणि मोहनच्या हातातून गायीच्या गळ्यातील दोरी हिसकावून घेतली. चमेली, मर्द जे करतो ते चांगलेच करतो. त्याच्या कामात अडथळा आणणं बरोबर नाही. लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण चमेलीवर या बोलण्याचा कोणताही परिणाम झाला नाही. ती आपल्या जागेवर अडीग राहिली. लोकांनी समजावून सांगूनही ती ऐकत नाही हे पाहून सगळे तिलाच वाईट बोलू लागले. तू मर्द आहेस तर हिसकावून घे दोरी. गावातील नरेशने मोहनला चिथावले. मोहनला जणू शुद्ध आली. त्याने चमेलीच्या मनगटातून दोरी हिसकावून घेतली आणि पुढे सरकला. ती असहाय्य स्त्री प्रतिकार करू शकली नाही. एक असता तर इथे तर सगळेच तिचे शत्रू होते. ती जमिनीवर बसून फुसफुसून रडू लागली. लोक निघून गेले. सगळे आपापल्या घरात गेले. पण चमेली तशीच रात्रभर बसून राहिली. सकाळ झाली. कामाची वेळ झाली. हाततोंड न धुता चमेली थेट माझ्या घरी आली. तिचे डोळे सुजलेले होते. चेहरा उदास होता. भांडी घासून ती निघून गेली. त्यानंतर ती भांडी घासायला आली नाही. कोमलची काळजी पाहून मी चमेलीच्या घरी गेलो. चमेलीने खाट पकडली होती. बाबूजी, मी भांडी नाही घासणार. मीनाल पाठवते, असे म्हणत तिने जड आवाजात मीनाला हाक मारली. तिचा आवाज मोठ्या मुश्किलीने बाहेर पडत होता. मीनाला पाठवायची काय गरज आहे? ती अजून लहान आहे. तिला खेळू दे. तू बरी होईपर्यंत कोमल स्वतः भांडी घासेल.